ये जस्ट मेरे पीछे पड़ा था कुछ टाइम पहले, परत आला। ओके सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजच्या डे 4 मध्ये तुमचा परत स्वागत आहे। आज डे 4 आहे गाइस, आणि आज आम्ही सगळ्यात पहिला जातोय आपलं जे गावचं देऊळ आहे तिकडे जातोय, मंदिरात जातोय। सबसे पहले हम लोग जा रहे हैं गाइस मंदिर में, क्योंकि कल हम लोग को लेट हो गया था, इसलिए हम लोग जा नहीं पाए। और ये टाइम प्रॉपर है मंदिर में जाने का। सबसे पहले हम लोग जस्ट फ्रेश हुए, जितने भी लोग हैं मेरे घर पे, आणि मी तर लेट फ्रेश झालो, मी जस्ट खाली गेलेलो माझ्या काकांना सोडायला, ते परत त्यांच्या गावी गेले। तर ती लोग आता आम्हाला भेटणार डायरेक्ट सॅटर्डेला, माझे मावशी आणि काका। वो लोग हम लोग को सॅटर्डे को मिलेंगे जब हम लोग मुंबई के लिए निकलेंगे स्पेशली। ओके, तर गाइस आता आपण जाऊया देवळात, कारण आता माझे जेवढे पण घरचे लोक आहेत ते सगळे माझी वाट बघतायत। मी जस्ट इकडे एक इंट्रो शूट करायला आलो होतो डे 4चा, तर आता जाऊया तिकडे आणि बघूया, कारण देवळातले सिनेमॅटिक्स तुम्ही आता चेक करा कसे आहेत। त्याच्यानंतर आपण जाऊया एसटी स्टँडवर, जिकडे खूप सारे लोक वेट करतात एसटीसाठी। जस्ट फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे त्यांना लवकर यावं लागतं स्टॉपवर। अदरवाइज जर ती एक एसटी सुटली त्यांची, एक बस सुटली, अगर एक बस गाइस उनका छूटता है तो उनको ऑटो करके जाना पड़ता है। और ऑटो का चार्जेस कुछ है 500 के आसपास है, जस्ट स्टेशन जाने का, जो स्टेशन है तळले वहां पर। और मैं गाइस अभी आपको लेके चलता हूँ थोड़ी देर में, जब हम लोग आएंगे मंदिर में से। देवळातून जेव्हा आपण येऊ तेव्हा मी तुम्हाला तो स्टँड दाखवीन, एसटी स्टँड मस्त आहे खूप, तर तुम्हाला ते दाखवीन। सगळं आपण एक्सप्लोर करू आज, आणि मे बी होऊ शकेल ते नदीवर पण जाऊ आजच्या दिवशीच। तर बघूया कसं काय होतं। सगळ्यात आधी आपण निघा देवळात, आणि तिकडे सिनेमॅटिक्स आता बघा। बाय गाइस। ये जो बंगला आप लोग देख सकते हो, ये लास्ट बंगला है ये वाले रूट का। तो इसके बाद जितने भी घर है वो काफी डिस्टेंस पे है, बीच में कोई भी ज्यादा घर नहीं है। आणि यहाँ परत पार्टी येते, डोंट माइंड। हा आवाज काढतोय वेगळे वेगळे। मी आता जातो आतमध्ये, इधर तो नहीं आ पाएगा भाई, तो चल बाय। एंड गाइस और एक चीज थी, जैसे जैसे दिन कम होते जा रहे वैसे वैसे इमोशंस बढ़ते जा रहे, क्योंकि और सिर्फ मेरे पास 2 दिन है व्लॉग शूट वगैरह करने की। जितना भी टाइम है मैं अच्छे तरीके से स्पेंड करना चाहता हूँ। जितना भी आप लोगों को यहाँ पर कुछ भी है, जितनी भी सारी अच्छी चीजें मैं आप लोगों को दिखाना चाहता हूँ व्लॉग में। बस कहीं ऐसा ना हो जाए कि दिन कम पड़ जाए, मैं आप लोगों को कम चीज दिखा पाया, ऐसा मैं फील कर रहा हूँ कहीं ना कहीं। क्योंकि देखो कोकण इतना बड़ा है ना, अभी हर चीज आप लोगों को बताने जाऊंगा तो वो पूरेगा नहीं है। मेरे फोन का स्टोरेज भी जस्ट आई मीन 256 GB काफी होता है। बट ये जो व्लॉग है 3 दिवसापासून माझ्या फोनमध्ये व्लॉग जे पडलेत ते पण असेच पडलेत, आणि त्यांचा क्वालिटी आणि त्यांची क्वालिटी खूप जास्त आहे। त्यामुळे मी जर ते तसेच ठेवले आणि अजून ब्लॉग शूट करत गेलो, अजून व्हिडिओ शूट करत गेलो, तर ते खूप जास्त जीबीचे बनतील, प्लस त्याच्यामध्ये स्टोरेज बिलकुल पण राहणार नाही माझ्या फोनमध्ये। तर जेवढं मी ट्राय करीन, जेवढं लवकर होईल तेवढं जास्त कंटेंट शूट करायला। आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता माझे जे आजोबा आहेत त्यांनी स्टार्ट केली आरती म्हणजे पाया वगैरे पडायला। तर आता आपण जाऊ मंदिरात गाइस। तर जेवढं पण काही असेल तुम्हाला मी सिनेमॅटिक्स दाखवेन मंदिराचे। जस्ट माझ्या मनात एवढंच राहील की मी तुम्हाला केवढं दाखवू शकलो या कंटेंटमध्ये। जस्ट माझ्याकडे आता 2 दिवस आहेत, आणि इमोशन्स माझे खूप हाय होत चाललेत। मला आता जायचं आहे गाव सोडून काही दिवसांनी, तर जस्ट ते विचार मी करतोय की परत मला मुंबईला जावं लागणार। आणि ऑब्व्हियसली बात आहे, क्योंकि बघा माझ्याकडे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जॉब वगैरे आहे, तर ते सगळं बघावं लागतं। त्यामुळे मला आता जेवढं कंटेंट शूट होऊ शकेल तेवढं मी तुम्हाला दाखवायला ट्राय करीन माझ्याकडून। तर आता जाऊया गाइस मंदिरात, सिनेमॅटिक्स वगैरे मी तुम्हाला दाखवतो। आणि कुठे ना कुठे मला सॅड फील होतं की मला परत मुंबईला जावं लागणार एवढी चांगली वाईब सोडून। आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की हे किती चांगलं घर आहे, मस्त। तर आता जाऊ आपण मंदिरात गाइस, त्याचे सिनेमॅटिक्स तुम्हाला दाखवतो थोडे, चला। जस्ट दर्शन वगैरह घेऊन झाला, मी पाया वगैरह पड़ून आलो गाइस। हम लोग का जस्ट दर्शन वगैरह करके हो गया मंदिर में से। हम लोग जस्ट बाहर आ चुके हैं। मेरे घर के जितने भी है सब पीछे से जा रहे हैं, आप लोग देख सकते हो। जेवढे पण लोग आहेत, मम्मी आजोबा वगैरे सगळे बाजूने गेले, काका मावशी तर त्यांच्या गावी गेले। त्याच्या पुढचं आपण बघू, ते आम्हाला भेटणार आहे सॅटर्डेला, तर ती एक चांगली न्यूज आहे। तर आता आपण बघूया की आपण नदीवर किती वाजता जाणार आहे, कारण आता मी दर्शन घेऊन जसं आता मी घरी जाणार आहे। तो त्याआधी तुम्हाला मी काजूची जी शेती आहे ती तुम्हाला दाखवतो। खेती की शेती आय डोंट नो,
शेती बोलतात मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये खेती बोलते गाइस इसको। तो अभी मैं आप लोगों को दिखाता हूँ काजूची शेती, तर आपण ते बघूया आणि मग पुढे जाऊया। लाईक आणि खूप सारे तुमच्यामध्ये मोस्ट ऑफ यू गाईस लाईक तुम्ही विचार करत असाल की अचानक कसे कोकणातले वगैरे व्लॉग बनायला लागला। हा एक फॅशन इन्फ्लुएन्सर वगैरे होता मुलगा आणि ह्याला अचानक काय झालं, तर गाईस हे बघा 3 ते 4 वर्ष झाले मी गावी व्हिजिट केलं नव्हतं, त्यामुळे मला खूप लाईक जायचं मन इच्छा होती आणि मुंबईला मला जेन्युइनली खूप बोर वाटत होतं। तर मी विचार केला, माझ्या मम्मीला लाईक कन्व्हिन्स केलं की आपण गावी वगैरे जाऊ। तर तसं मी माझ्या मम्मीला म्हणवलं आणि आम्ही गावी आलो फायनली। आणि तुम्ही ब्लॉग्स तर बघितले असतील डे 3 पर्यंत, हा डे 4चा ब्लॉग जो आपला काही असेल तर तुम्हाला आता मी दाखवतो काजूची शेती। चला बघूया। आतमध्ये येऊ का जरा व्हिडिओ काढायला? येऊ चालेल ना? थँक्यू काकी। सो दिस वॉज द गेट। मी हा गेट विचार करत होतो, आपला Z+ सिक्युरिटी वाला। तर चला आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो। हे बघा हे काजूचे सगळे झाड आहेत, वो जस्ट गाइस पानी दे रहा है झाड़ों को, ये मेंटेन करते। सो काफी मेहनत आहे, बघू शकता हे कशा प्रकारे मेंटेन करता। तू गावीच राहतो? अच्छा, कितवीला आहे तू? कोणत्या स्टँडर्ड मध्ये? 8 मध्ये? मग आता सुट्टी वेकेशन असेल ना? सही आहे। ओके, तर गाईज मी जस्ट बाहेर आलो, जे काजूचे झाडं वगैरे होते तिकडून। तो मुलगा तुम्ही बघितला असेल, तो जस्ट 8 स्टँडर्ड मध्ये होता आणि लाईक त्याची मेहनत तुम्ही बघितली असेल किती रियल है। लाइक मला ऐसे लोग खूब आवड़ता है, मेरे को ऐसे लोग बहुत पसंद आते हैं जो मेहनत वगैरह करते हैं, क्योंकि कोई लोग होते हैं बहुत मतलब एक्सपेक्टेशन रखते हैं कि कोई और करेगा मेरे लिए, तो ऐसा कुछ भी नहीं होता गाइस। मेहनत करो तो ही कुछ ना कुछ आपको मिलेगा, अदरवाइज आप लोग जहाँ पर हो वहीं पर रह जाओगे हमेशा के लिए। तो अभी जाते हैं हम लोग, जो मैंने आप लोगों को बताया था, जे मी तुम्हाला सांगितलं होतं आपण ST स्टँडला जाऊ, तिकडे जाऊ आणि तिकडचे तुम्हाला सिनेमॅटिक्स वगैरे दाखवतो, जे STचे मी काढलेले सकाळी जेव्हा मी सोडायला गेलेलो माझ्या काकांना वगैरे, तो तभी के सिनेमैटिक्स आप लोगों को दिखाता हूँ। तो चलते एंड देखते गाइस। एंड ये फिर से आ चुका है आणि गाइस हा परत आलाय, जो सकाळी मला भेटलेला बैल होता है गाइस। हा माझा पीछा काही सोडत नाही, हा ये जस्ट मेरे पीछे लगा है सुबह से। तो अभी मैं जाता हूँ एंड आप लोगों को दिखाता हूँ। आई गेस ये अलग है, हा दूसरा है गाइस, हा दूसरा है, तुम्हाला दाखवतो बैठा कौन है। नहीं गाइस ये डिफरेंट है, ये काफी कूल है, शांत एकदम। तो अभी मैं आ चुका हूँ उनके घर पे एंड ये गेट काफी हैवी है, खूब हैवी गेट है। आणि यांचं घर बघा। ओके, तर गाईस आता आपण जाऊया नदीवर आणि नदीवर जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक ST स्टँड दाखवणार होतो, बस स्टॉप जो सिरवली गावातला आहे, तर ते तुम्हाला मी आधी दाखवतो, त्यानंतर आपण जाऊ नदीवर। आणि गाईस नदीवर जर फ्लो जास्त असला, लाईक ते धरण वगैरे डॅम वगैरे, तर तिकडनं पाणी सोडलं तर आपण लाईक पाण्यामध्ये जाऊ नाही शकत, कारण फ्लो खूप जास्त होऊ शकतो। मे बी डायरेक्टली नको जागा गाईस, पाण्याचा फ्लो वगैरे चेक करूया कसं आहे, मगच आपण पाण्यात उतरूया, अदरवाईज लेट इट बी, जसं आहे तसंच राहू द्या। तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवेन। आणि हा बघा इकडे जस्ट ST स्टँड आहे, तो तुम्हाला मी आधी दाखवतो, बस स्टॉप आहे आणि इकडे STची जी फ्रिक्वेन्सी आहे ती खूप कमी आहे, एक सकाळी आणि एक संध्याकाळी बस। हा गाईस STचा वेट करतोय आणि जस्ट एक ST गेली आहे जी 4 काय 5च्या आसपास होती। तर आता आपण जातोय गाईस नदीवर। लाईक हा तुम्ही रूट बघू शकता, जो ST स्टँडच्या पुढेच आहे। एक थिंग नोटीस केली की इकडे घरं खूप म्हणजे डिस्टन्सवर आहेत, खूप लांब लांब आहेत, त्यामुळे ओळख होणं थोडं डिफिकल्ट आहे। ते खारे पाटलांचं आमचं गाव होतं काकांचं, लाईक वायंगणी, तिकडे घरं खूप क्लोज होती आणि तिकडे लोक खूप लवकर इझिली ओळखायला लागलेली। तर घरं क्लोज होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी तरी, जर आम्हाला ओळख करायची तर घरं क्लोज हवीत, अदरवाईज जर घरं लांब असली तर डिफिकल्ट पडणार, ऑब्व्हियसली गोष्ट आहे। आणि घर किती मोठं असलं तर ते एकटं नाही पाहिजे, आजूबाजूला घरं पाहिजेच। इवन जर छोटं घर आहे आपलं तरी पण चालतं, बट घर पाहिजे। लोग कुर्सी बिकतात, ये लोग चेयर बेचते बाइक पे, पूरे गाव में घूमते लोग दिन भर बेचारे। तर फायनली मी माझ्या ग्रँडफादर जे माझे आजोबा आहेत त्यांना मी रिव्हील करतो। बाबा हाय बोला। हाय हाय, इथे कॅमेरामध्ये बघू। हाय 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 गाईस असं बोला। हाय 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 हो, जास्त आहे ना करू, ती लोक रिप्लाय नाही करणार आपल्याला हाय हाय करू, ते कमेंट मध्ये सांगतील, बरोबर ना? सबस्क्राईब बोला करायला, सबस्क्राईब 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 सबस्क्राईब। तर इकडे एक जस्ट पडलेला आंबा होता, गिरावा एक आम्हीला, ये ट्रिक आहे वो। सो गाइस आई एम गोइंग टू हैव दिस राइट नाउ। तर हे पहिलं मी संपवतो
आणि मग आपण जाऊया फॉर शुअर नदीवर काही. ओके तर गाइस पानी खूब फ्लो है, लाइक ये वाता पानी है, इसको काफ़ी फ्लो है गाइस, इसीलिए मैं नहीं जा पा रहा हूँ. लाइक यहाँ से एंट्री इजी है, बट जैसे जैसे मैं अंदर जाऊँगा वो डेप्थ उसका बढ़ते जाएगा. वहाँ पर डेप्थ कम है, इसीलिए अंकल वहाँ पर कपड़ा धो रहे, इकडे कपडे धुत आहेत. तर आता तुम्हाला मी वरतून व्ह्यू दाखवतो ब्रिजवरून. हा जो ब्रिज आहे हा जातो शिरगावला फ्रॉम शिरोली. इकडनं खूप लाईक व्हेकल्स वगैरे ट्रॅव्हल होतात डेली बेसिसवर. आणि वरून आपण जर व्ह्यू बघितला सो गाईस आता हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया, कारण आता हळूहळू काळोख पण होईल. कारण आम्ही खूप ऑलरेडी लेट गेलो होतो नदीवर, आणि नदीवर फ्लो असल्यामुळे लाईक तिकडे डॅम आहे, त्या डॅममधून आता तिकडे पाणी सोडणार आहेत, त्यामुळे फ्लो वाढण्याचे चान्सेस आहे. चांसेस ना ऑब्वियसली बात है, अगर फ्लो आएगा या उसमें हम लोग उतरे पानी में तो सीन हो जाएगा. तर तसं काही सीन मला क्रिएट नाही करायचं आहे. ऑब्वियसली मी जस्ट एक हफ्त्यासाठी इकडे आलोय तर मी नीट राहून जाणार. आणि कोकणातली गाईस जस्ट हीच मजा आहे. मी जस्ट नदीच्या इकडे गेलो आणि मला आंबा खायला भेटला. ते तर गाईस मी जस्ट लंच आणि डिनर नंतर मी रोज खातोय आंबे वगैरे. तर कोकणातली ही स्पेशल थिंग आहे. आणि आता आपण जाऊ घरी. आपला जो हा गाईस ब्लॉग आहे तो आपण इकडे एंड करूया डे 4 चा. मे बी गाईस वो डे 5 का ब्लॉग है तो येऊ पण शकतो आणि नाही पण, क्योंकि अभी कैसे है मैं ऑलरेडी बहुत सारे ब्लॉग बना चुका हूँ. यहाँ पे 4 ब्लॉग बना चुका हूँ एक हफ्ते के अंदर, और ये मेरा सबसे कंसिस्टेंसी दिखाई मैंने मेरे चैनल पे. आई नो मैंने ये सबके लिए किया है, खुद के लिए भी किया है, प्लस आप लोग के लिए भी किया है. जो बहुत सारे मेरे हिंदी व्यूअर्स थे उनके लिए मैंने जो स्पेशल कोकन है वो एक्सप्लोर किया पूरी तरीके से. आई डोंट नो मैंने कितने हद तक एक्सप्लोर किया, तो आप लोगों को कमेंट में बताओ इस ब्लॉग कैसे आप लोगों को लग रहे. तो मैं शायद ही मुंबई जाकर भी ऐसा कुछ कंटेंट डेली बेसिस पे बना पाऊँ. तो प्लीज़ ये वीडियो को जितना हो सकता है लाइक शेयर सब्सक्राइब करो, एंड कमेंट में बताओ ये डेली ब्लॉग जो थे कोकन की सीरीज आप लोग को कैसे लगी. आता बघू, आपण भेटू खूप लवकरच. बाय.